दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिक मराठी पत्रकार संघाच्या वतीनं कार्यगौरव पुरस्कार 2024 हा सोहळा संपन्न झाला। या पुरस्कार सोहळ्यात 9 न्यूज महाराष्ट्राचे उपसंपादक ऋतिक गणकवार यांना पत्रकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पत्रकार दिनानिमित्त कार्यगौरव पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला। देवळालीतील सुभाष हायस्कूलच्या सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या हस्ते उपसंपादक ऋतिक गणकवार यांना कार्यगौरव पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला। यावेळी अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव घोलप, तर व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर, अभिनेत्री रसिका वाघारकर, माजी आमदार योगेश घोलप, शंकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव रतन चावला, अभिनेते कृष्णा मरकड, गणेश महाराज करंजकर, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी हंडोरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब म्हस्के, संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्यामध्ये प्रिंट मीडियासाठी गोपाळ पालीवाल, महाराष्ट्र टाइम्स, देशदूतचे निशिकांत पाटील, गावकरीचे चंद्रमणी पटाईत, सकाळचे विकास गामणे, लोकमतचे जितेंद्र साठे, पुण्यनगरीचे अमोल यादव, दिव्य मराठीचे विवेक आहेराव, भ्रमरचे मुकुंद बाविस्कर, आपलं महानगरचे स्वप्नील येवले, पुढारीचे दीपिका वाघ, लोकनामाचे दिनेश वाधव, नवराष्ट्राचे किशोर मकासरे, न्यूज मसालाचे डॉक्टर निलेश पाटील, महाराष्ट्र लाईव्हचे खुशाल पाटील, एबी न्यूजचे प्रमोद रहाणे, जागर जनस्थानचे संदीप नवसे यासह वृत्तपत्र विक्रेते संपदा फडके नाशिक रोड, कृष्णाजी खैरनार देवळाली कॅम्प आणि विलास गुंबाडे नाशिक आदींसह विशेष पुरस्कारार्थींमध्ये पोलीस अधीक्षका शर्मिष्ठा घारगे वालावलकर, ग्रामपंचायत शिंदे, राजपार्वती फाउंडेशन, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती देवळाली कॅम्प, ग्रामपंचायत लोहशिंगवे, म्हसरूळ सार्वजनिक वाचनालय म्हसरूळ आदींसह विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरुण बिडवे, वसंत कहांडाळ, अरुण तुपे, प्रवीण आडके, दीपक कणसे, प्रशांत दिंदवे, सुभाष कांडेकर, नंदकुमार शेळके, प्रकाश उखाडे, संजय निकम, प्रमोद रहाणे, उमेश देशमुख, भास्कर सोनवणे, नथुजी डिकले, तुषार बिडवे, अक्षय पेखळ, रवींद्र पाटील आदी प्रयत्नशील होते। आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून पत्रकारांनी काम केले। अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं की कोविड सारख्या ठिकाणी सुद्धा ज्यावेळेस मंदिरं बंद होते, सगळ्या गोष्टी बंद होत्या, त्या काळामध्ये सुद्धा पत्रकारांनी आपलं जे काही काम आहे ते अतिशय निष्ठेने केलेलं आहे। ज्या ज्या गोष्टी समाजामध्ये घडत होत्या त्याचं त्या ठिकाणी योग्य असं दर्पण त्याचं दाखवलेलं आहे लोकांना आणि त्याची माहिती करून दिलेली आहे। त्यामुळं खऱ्या अर्थाने लोकशाहीचा एक चौथा स्तंभ ज्याला म्हटलं जातं तो पत्रकार आणि वर्तमानपत्र यांना सुद्धा आपण तितकंच महत्त्व देणं गरजेचं आहे। पूर्वीच्या प्रिंट मीडियाच्या युगामध्ये आपल्याला केवळ वर्तमानपत्रांवरती आणि लिखित पुस्तकांवरती अवलंबून राहावं लागायचं, परंतु अलीकडे आपण बघतो की सोशल मीडिया, त्याच्यानंतर वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या या माध्यमातून आपल्यावरती अनेक गोष्टींचा भडीमार हा सतत चालू असतो आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पत्रकारितेची काहीशी ज्या काही गोष्टी आहेत त्या बदललेल्या आहेत, परंतु तरी सुद्धा सर्वच पत्रकारांचं महत्त्व हे तितकंच आहे। प्रिंट मीडियामध्ये काम करणारे असतील किंवा सोशल मीडियामध्ये काम करणारे असतील किंवा दूरदर्शन किंवा दूरचित्रवाहिनीवरती काम करणारे पत्रकार असतील, या सगळ्यांचं काम हे तितकंच तोलामोलाचं आहे असं मला वाटतं। आणि आव्हानात्मक जीवन संघर्षमय या अर्थानं की समाजामध्ये पत्रकार वावरत असताना समाजाच्या बांधिलकीच्या माध्यमातून, समाजाच्या माध्यमातून अनेकांना न्याय पण द्यायचा आहे आणि अनेकांना त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून कदाचित कोणी दुखवलं पण जातं आणि म्हणून अशा या सर्व गोष्टींचा एक संघर्ष त्यांच्यासमोर सातत्यानं असतो आणि आव्हानात्मक या दृष्टीने की आजच्या युगामध्ये काळाप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल घडत चालले आणि म्हणून
आजच्या या पत्रकारिता क्षेत्रामध्ये देखील आपण जर बघितलं तर निश्चित सोशल मीडिया असेल, इंस्टाग्राम्स असतील, अशा अनेक विषयाच्या माध्यमातून तात्काळ कुठली ना कुठली बातमी तातडीनं लोकांपर्यंत पोहोचत असते आणि म्हणून हे आव्हानात्मक जीवन देखील त्यांच्यासमोर असतं. आणि म्हणून या आव्हानात्मक जीवन आणि संघर्षमयातून आपल्यावरती जो काही विश्वास या ठिकाणी समाजाचा असतो आणि आपल्याला जे काही चौथा स्तंभ म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं, तर हे देखील हे काम करत असताना मला असं वाटतं का अनेक पत्रकारांना ऊन, वारा, पाऊस, सकाळ, संध्याकाळ अनेकदा अनेक विषय मांडताना ते समाजापुढे जाऊन समाजाला एक चांगली दिशा आणि अनेक विषयांना वाचा फोडण्याचं देखील काम या ठिकाणी करत असतात. मला असं वाटतं का आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून आमच्यासारखे लोकप्रतिनिधींना देखील काही विषयांना वाचा फोडून त्याच्यावरती मार्ग काढून अनेकांना न्याय देण्याचं काम देखील पत्रकारितेच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं. तुमचा चेहरा जसा की तसा लोकांपुढे जावा ही प्रत्येकाची अपेक्षा आहे. बऱ्याच वेळा पत्रकारितेच्या बाबतीमध्ये एक काळ असा होता का पत्रकारितेला फार महत्व, ते महत्व कमी झाले. ते कमी झालेलं महत्व वाढवायचं असेल तरी तुमच्याच हातात आहे आणि अजून कमी करायचं असेल तरी तुमच्या हातात. परंतु मला माहीत आहे की तुम्ही हिरीनं जिद्दीनं काम करणारे सर्व पत्रकार आहात, तेव्हा निश्चितपणानं हा दर्जा आपण वाढवाल, कारण हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखतो. मला एकाने सांगितलं की नाना तुम्ही पिक्चर काढता, मला एक पिक्चर काढायचा, काय मदत करा? मी म्हटलं पिक्चर काय आहे, तुझी स्टोरी काय आहे मला कळल्याशिवाय मी कसं सांगेन? त्यांनी सांगितलं लोकशाहीचा पोखरलेला चौथा स्तंभ पत्रकारिता हे माझ्या पिक्चरचं नाव आहे. हे खरं सांगतो तुम्हाला. त्याला म्हटलं तुझ्या भावना जरी चांगल्या असतील, तुझ्या भावना जरी त्याबद्दलच्या काही तुला वाटत असेल, परंतु या क्षेत्रामध्ये त्याला कसं चांगलं वाटेल, त्याने तुका त्याच्या कशा लक्षात येऊन देतील याच्यावर एखादा पिक्चर काढताना मी निश्चितपणानं दिग्दर्शन करीन, फायनान्स करीन, सगळं करीन. परंतु जे एखादं बिघडतं त्याला अजून बिघडवण्याचा प्रयत्न करणं ही चित्रपट निर्मिती नाही. आम्ही समाजाला सुधारण्यासाठी चित्रपट करत असतो, नाटक करतो. नाटकांमधून सुद्धा माणसाला प्रबोधन कसं होईल याचा आमचा विचार असतो आणि म्हणून अशाही पद्धतीनं आपल्याबद्दल आदर वाढवावा, आदर वाटावा अशा प्रकारची लेखणी आपण करावी आणि बाळशास्त्री आंबेडकरांचं व्रत हे आपण जपावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांना आपण शुभेच्छा देतो. म्हटलं तर गोरगरिबांना काढलं जातं आणि मोठ्यांच्या खिशात घातलं जातं, ही पत्रकारितेला न मानवणारी गोष्ट आहे. पत्रकारांनी खुल्लेपणाने त्या ठिकाणी मांडलं पाहिजे. असं ज्या दिवशी पत्रकारिता ह्या देशामध्ये मांडेल त्या दिवशी मला असं वाटतं की बाळशास्त्री जांभेकर यांचा जो काही वाढदिवस आपण ह्या दिवसानिमित्त साजरा करतो, त्यांच्या पत्रकारितेला शोभणारं काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होईल आणि भारत हा एक सक्षम महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारच्या कामासाठी पत्रकारितेने आपलं स्वतःचं तन, मन, धन, आपलं लिखाण हे सर्वस्वी अर्पण करावं एवढंच मी आपल्या सगळ्यांना विनंती करून सांगतो आणि थांबतो. ज्यांना ज्यांना आज या ठिकाणी पुरस्कार मिळाले, बाळासाहेब पुरस्कार मिळाला म्हणजे सोपं नाही, अधिक काम करावं लागेल. आमचा तो एक हायडोर आहे, अधिक काम करावं लागेल हे आपण समजून घ्यायचं. एखादा पुरस्कार मिळाला म्हणजे असं काही तुम्हालाही तुम्ही सांगितलं की या स्टेजवर आल्या सभामंचावर यांनी सांगितलं की खूप मोठे मोठे लोक आले, तुमचाही मान वाढला, याच्यामध्ये मोठ्या लोकांच्या घरची तुम्ही पण झाल्या. त्याच्यामुळे मला या समाजासाठी जिथं जिथं म्हणून बोलवलं जाईल तिथं तिथं म्हणून आपण समाजाला काय हातभार लावू शकतो त्याच्यासाठी आपण काम करत राहणं हे आपलं कर्तव्य समजावं असंच मी प्रत्येकाला इथं विनवतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.